कोकण ट्रिपला लागलेली पहिली पनवती पहिली अवधसा आमचा जिगरी मित्र जाईल तिथं माझ्या पाठी असतं नाव नाही घेणार समजदार लोक डीजे आले ते ना जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या अनस्टॉपेबल संकू या यूट्यूब चॅनलवरती. तर आज एकदम हार्ड विषय आहे. विषय असा आहे का चाललो आहे आम्ही आता कोकण राईडला तयार आहोत. आता कोकण राईडसाठी पाहू शकता शूज वगैरे घालून एकदम तयार. आता सकाळचे वाजलेत 5 आणि आता आम्ही निघतोय कोकण राईडला. सोबत माझ्या आहे विकास, चेतन, निलेश आणि मी अशी 4 जण 4 बाईक. टू मच फन आणि इंटरेस्टिंग असणार आहे आणि ही चांगली प्रॉपर अशी गाईडवाली व्हिडिओ असणार आहे. आम्ही सर्व सांगू, पूर्ण कोकण एक्सप्लोअर करू. कोकणमध्ये कुठे कुठे फिरलो आहे, काय काय चार्जेस वगैरे सर्व आम्ही तुम्हाला व्यवस्थित सांगू. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि कॉमेडी पण देणार आम्ही त्यात तुम्हाला. तर भेटूया आपण. आता चेतनच्या घरी चाललो डायरेक्ट, कारण का चेतन आमचा कॉल नाही उचलतो. चेन लुब्रिकेट केली. आता आम्ही सगळं बांधतोय. आई आले टाटा करायला. बाय बाय. हॅपी जर्नी तरी बोल. हॅपी जर्नी. हा चाल घरात. ओ निघालो कोकण राईडला मित्रांनो. मजा ती मजा. जस्ट पोचले पलसपा वाट्यावरती. जरावर हॉल्ट घेतला आम्ही. आमचे 2 मेंबर आले नाही म्हणून चैतन आणि निलेश यांना लेट झाले. आता काय विषय त्यांचा तेच बघतील. हे बघा आमचं सामान बघा. चौघांचं सामान आम्ही दोघांनीच आणलंय. विषय ना आमचा. त्यांना बरं तुम्ही यायचे तेव्हा या. आम्ही चाललो सामान घेऊन पुढं. ना दे का आमचा. आता निघू का आम्ही? काय विकास? निघो यांची आहे ना काशी करू दे. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त असले ऐन टायमाला आहे ना दलिंद्र मित्र नाही भेटले. दलिंद्र मित्रांना पाहिजेत टांग देणार आहे. आत्ताची उठल्या आणि अजून निघलं ना, असा विषय यांचा. फायनली आमचे 2 वीर जवान आलेले आहेत 2 तासाच्या टाइम आउट नंतर. आणि एक्सपल्स रॉयल या आमच्या जनरल पंटर. काय बोलता? बोल काहीतरी. आवाज येतो क्लिअर? काय गोप्रो कोणाचा? इथे माईक मध्ये बोल ना काहीतरी. फायनली आय एम रेडी टू गो. तयारी गोवा तर गोवा नाली पहिले कोकण. हा झंडू माणूस करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे. हिमालय घेऊन आले आणि 100 रुपयाची जुत्यागी करतो. 100 रुपये रोजला तो फिंगरप्रिंट करतोय. काय बोलत आहे या माणसाला? ओळखतं की याला? आता कोण देईल तुला सांग म्हणा यो. कोणी सांगले नाही तू. आता हँडलोड कोण दे मागो. हा पैसे देतो मागो. आता काय माग 100 वाला का आणायचं? विकास तुम्ही किती चालला? 750 मी 250 चालला. 100 रुपये वाला वापरतो. करोडपती. ये 150 रुपया. 150 रुपया देगा. लेकिन ये करोडपती झाला. आता तयार आम्ही. आमचा उद्घाटन सोहळा करायचा. कोकण राईडचा उद्घाटन सोहळा आता आम्ही करतोय. आमच्या निर्याचा अजून तो गोप्रोच नाही होत. त्यासाठी आयफोन यूज करा. हे गोप्रो असाच आहेत. आयफोनची क्लॅरिटी नाद ना. या पाहू शकता गाड्या टनाटन. आणि सगळ्या गाड्यावर सामान जसं की महिनाभर चाललं एवढा राशन घेऊन चाललं सगळी. काय चेतन काय म्हणणं आहे तुझा? झोप पूर्ण झाली. तू झोपाच काढत राहा. तुझं काय ना खाव. हा सकाळी 5ला जायचं सोडून तू 8 वाजता येतात. हेच ते 2 नालायक मित्र आहेत. चेन बघ. चेन तास आपली. मग काय केलंस कालच्या दिवसात? ऑइल पण बॅक साईडचं ब्रेकचं ऑइल पण संपले. मग काय करत होतास? और दिवस काय कामावर सुट्टी घेऊन काय उपटलीस? कामा कुठं सुट्टी घेतली. आपले आपडे घेतला काय केला? तुमचे मॅगे बिगे घ्यायचे होते ना. हा 4 जण बोलवली मॅगी घ्यायला. तुम्हाला बोलला तुम्ही तुमच्या कामासाठी आलतो. काय मॅगीच घ्यायला आलो आम्ही. कपडे नाही घेतले का तुम्ही? नाही घेतलं. नाही. अंडरपॅन्ट घेतले. आमचा जिगरी मित्र जाईल तिथं माझ्या पाठी असतं. नाव नाही घेणार. ओळखा तुम्हीच कोण येऊ. आ गए रे बाबा. इधर जहर खाने का पैसा नहीं है. तू जा रे जा. ओके ओके कूल कूल. हे भारी आहे. हे निल्याचा काहीतरी टाइमपास. तुझ्या शुभ उलटा नको चुत्या. हा असा फोडतात. दे ना आता मी फोडतो. दे
तर मित्रांनो, आज तुमचा भाऊ निघाला एकदम लांबच्या प्रवासाला. गॉगल लावला, जॅकेट घातलाय. आता फक्त धूममधला जॉन इब्राहिम दिसायचा बाकी आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की माझी बाईक हायाबुसा नाही तर साधी हॉर्नेट आहे. काय करणार, आपलेच दात नाही आपली जीप, नका चावू. तर असा विषय आहे आणि आम्ही चाललोय मस्त दापोलीला जायचं पहिल्या दिवशी. नंतर मग पुढचा पुढं बघू. आता निघायचं होतं सकाळी 5 वाजता, आई घाली आले मित्र आमचे 8 वाजता, त्यामुळं झालंय लेट. आता दापोलीमध्ये किती फिरू आम्ही, आम्हाला गॅरंटी नाही. आमचीच केलेली आहे, आम्हीच लाल, तर काय बोलणार पुढं. याच्या पुढं तर आम्ही झालोय थक्क एकदम. यांच्या पुढं हात टेकले हात. हे असे मित्र आहेत ना, दुश्मनाला पण नाही भेटलं पाहिजे असं मला वाटतं. आता एकच विषय सांगतो, आम्ही फिरणार आहे. 4 दिवसाची सुट्टी काढली. बॉसने पण 4 दिवसाची सुट्टी कशी दिली आमचं आम्हाला माहिती ना, पण काय करू, केलं आहे आम्ही ॲडजस्ट. 4 महिने खोकले नुसतं, फक्त ट्रिप सक्सेस झाली पाहिजे. नाही सक्सेस झाली तर आमच्या कंबाट्यात कोणीतरी लाथा मारा आणि आम्हाला शिव्या द्या 4, असा विषय आहे आमचा. करू काहीतरी करू, प्रयत्न करू आणि आम्ही आमचा ॲडजस्ट करू, ट्रिप आमचे सक्सेसफुल करू असंच मला वाटतं. आणि असंच वाटलं पाहिजे ना, तर मीच आयोजक आहे म्हणून माझीच वाट लावा तुम्ही. यो चेते आमचा मेन आयोजक आहे, त्यांनीच सगळा सूत्र हलवल्यानं आणि पोरं जमा केल्या ना, तर आमची काही तयारी नव्हती. त्यांनीच पहिली गाडी घेतली. मग बोलतो जाऊ आपण फिरायला. आता माझी काय अवकाश हॉर्नेटवर फिरायला जायची कुठं, पण आम्ही पण आता हॉर्नेटला खर्च केले 10-12 हजार. तर खर्च केल्यासारखी गाडीने परत यावा अशी मला इच्छा आहे. गाडी जर परत ना आली तर समजा मी पण तिथंच समाधी घेतो. तर मित्रांनो, आमच्या कोकण ट्रिपला लागलेली पहिली अवधसा, पहिला लतांबर, पहिला झंगाट, पहिला मुसकडा बाजूला झालाय आणि आमचा माईक पडलाय. आणि माईकच्या जागी फक्त माईकची क्लिप भेटले आणि पाडणारा तोच आहे का जो बोलतोय, मी नाही. आणि माझ्याकडनंच पडलाय. हा विषय लईच गंभीर आहे. काय करायचं आता याच्यावर बोलू का मी? याच्यावर तुम्ही लाईक करा, याच्यावरच काय विषय येतो. आता या क्लिपला कफेनमध्ये टाकू आपण, कफेनमध्ये, त्याच्या कफेनमध्ये. आणि जातच नाही, मला वाटतं त्याला त्याच्या माईची आठवण येतं. काय करायचा विषय याला, विषय एकदम गंभीर आहे. आपले जात नाही आपली जीव, नका चावू. जायचं सहलीला घेऊन गोप्रो. आमचा निलेश दादा आले पण काय होत ना त्याच्यात, म्हणून बोलतो समझदार लोक DJI लेते ना, समज गोप्रो लेते. शेट करताना खर्च. बारका बटन दाबतो. तर आता मरणाची हाडं खिलखिली झालेली, तरी पण परत एकदा बाईक चालवायला घेतली. आता काय करणार, जवळ आले बोलतं 50 किलोमीटर तर चालवायची कशी तरी, तर म्हणून चालवायला घेतले. आता रस्ता सुसाट आहे त्यामुळं काही वाटत ना, पण रस्ता एकदा खराब चालू झाला ना का लगेच हवा टाईट होणार, कारण 10 किलोमीटर नंतर लगेच खराब रस्ता येणार आहे. तर निल्या भाई आमचा नुसता ऐकत नाही. हिमालय आणल्या तर त्याची तो राजाच आहे असंच चालवतं ना, नाद ना त्याचा. आणले मामाशी उचलून, बोलतो करोडपती आहे, नाद आहे का, पण ते 100च्या ग्लोव्हसाठी तो कापाकापी करायला लागलेला. असा जुगाडू माणूस आहे. काय करणार, आपलं जात नाही आपली जी घ्यायला लागतं ॲडजस्ट करून. आणि चेत्या बोलतो संख्या आपल्याला क्रिकेट खेळायचे, मी क्रिकेटची बॅट आणली. तो चेत्या बोलतो कॅम्पिंग करायचे, आम्ही कॅम्पिंगचं सगळं सामान आणला. नाद ना, पार आमच्या गाड्यांना त्या लगेजवाल्या गाड्या बनवून टाकल्या ना. मी विषय आहे, पण यांनी दोघांनी बी एक पण वस्तू ना आणली जी कमिटीसाठी काम आहे. असं चुत्ती आहेत ना मित्र, नसलं पाहिजे. स्वतःने पण काहीतरी वस्तू घ्यायला पाहिजे का ना, का सगळं आमच्या जीवावर हा करायचा, आपण स्वतः वस्तू घ्यायला नको. दोघं आरामशीर, पुढं काहीच नाही. आमच्या दोघांच्या मागं पुढं बॅगा ना, काय करणार, लई टेन्शन आले. आपलेच जात नाही आपली जीव. विकास तर जसा बिगारी कामावर चालले असं दिसतं. काय करणार, त्यालाच तर लई त्रास दिला. त्याला बोलतो ट्रायपॉड घे, असा शूट करू तसा शूट करू. भाईची एक व्हिडिओ ना काढली. काय करणार, आपलंच जात नाही आपली जीप, नका चावू. सर जिरली का? किती किलोमीटर झाला? त्याला 70. अरे हेडे आहे, 120 किलोमीटर झाले. 120 झाला. 60 किलोमीटर बाकी आहे. 60 नाही, किती, 50 किलोमीटर बोले, 140 किलोमीटर झाले आपला. हा, त्याला असं वाटलं 70-80 झाले. अरे नाद करा, पण आमचा कुठं दात, पण आमचे जीप पण आमची आणि आम्हीच चावू, विषयच नाही.
तेव्हा असा घामटा निघला आता, ऊन लागले, चिल्ड पाणी पिऊ. आणि यो जरा आयोजन जरा कडक वाटते, बॅरलचं आयोजन. अरे जय महाराष्ट्र, पोचलोय आता, करूया ना. आता पोचलोय आम्ही, एक हाल्ट घेतलाय 70-80 किलोमीटर नंतरचा हाल्ट आहे हा. जरा बरं वाटतंय, मस्त हायवे लागला त्यामुळं काय तेवढा त्रास नाही आला. पण जस्ट 1 मिनटं थांबलो. हो घामाघाम पाहू शकता, अजून पण चिकना आहो. 2 दिवसानंतर होईल काला, तोपर्यंत बघून घ्या. आता काला झाल्यावर दिसणार ना मी. स्किन केअर महत्वाचे असतं, निलेशने मी दाखवले. हे असेच काल राहतील. ही तुम्हाला ही माझी आहे, ही निलेशची आहे. हे बघा नॅचरल ग्लो बघा, इकडे बघा उन्हात. ही क्रीम लावा तुम्ही गोरो व्हाल. ही क्रीम लावल्यावर गोरो व्हाल ना, तर विकास सारखं काल व्हाल. क्रीम लावल्यावर गोरो होतो मी. विकास एवढा काला होतो, पण ही क्रीम लावली आणि गोरा झालो. आता हे मॅप लावणार काय भांग पिऊन आलं का काय समजत नाही. कुठल्या रस्त्यांची नेता, कसं नेता. मुंबई गोवा हायवेशी जायचं होता आम्हाला, आणि यो कुठल्या कच्च्या रस्त्यांची आणले काय माहिती. तिथं पोचायच्या तुंतुन होत होतं, इथं हाडांची काढा होतील. आता काय करणार, यांना काय फरक नाही पडत. यांचे आहे किती वजन, मला एकट्यालाच फरक पडतं ना. अरे माझं वजन जास्त आहे, इथं लगेच अवस्था बेकार होते. कसं चाललोय काय करतोय माझा मला कळत नाही. पण हेच चालल्या चौघजण, एकटा मागं राहू शकत नाही, म्हणून मी पण गाडी ओढताव कशी तरी. आता काय करणार, हे कुठल्या रस्त्यांचे आणले गुगलवर दाखवताना काय नाही करताना काय. गुगल बाईचा मला शोध भेटू दे एकदा, काना खाली मारेल तिला. तर असा विषय यांचा. हे आणता खड्ड्या बिड्ड्यांची. चंद्रावरती तरी रस्ता चांगला असेल असं वाटतं मला या रस्त्यांना बघून. आता कसं तरी करता ॲडजस्ट मी, कारण का तिथं एकदा पोचलो का झोपील गप. कारण का यांनी लय त्रास दिले. सकाळच्या 5ला उठलोय आणि हे निघले आम्ही 9 वाजता. यांच्या मुलं हे सालं झोप काढून आले. आता मी गेलो का तिथं झोपील. बस मस्त आयोजन व्यवस्थित झाला पाहिजे, बाकी काही ना. तिथं गेल्यावर फिरायला पण भेटला पाहिजे या हिशोबाने चाललं आम्ही. ना भेटला तर यांची नंतर काशीच करता आम्ही. असा विषय आहे. आपल्याच जात नाही आपली जीप, नका चावू. दापोली आता काहीच किलोमीटरवरती. आणि यो रिओचा नवीन ब्रँड आले, जिरा सोडा. आम्ही पण पितो, तुम्ही पण प्या. संपवणार आहे का हो निलेश, तू काय पूर्ण संपवशील कधी? मग काय ना, पूर्ण म्हणजे पूर्ण विषय आहे तुझं का. राहील तर ठेव, आम्ही प्याव. हा तुझा आम्ही पिऊ. तुला पियाची तर पी, नाही तर सोड. उष्टा घाल, पिऊ. हा उष्टा ना, तुकडा जरी चालेल. एका ताटात जेवले आम्ही. उष्टा पियाला काय. पोरीच्या बरोबर बाप्या घ्या ना. मित्रांनो पोचलोय दापोली बीचवरती, आणि विकास आणि चेतन रूम शोधताय. पहिले मी आणि निलेश गेलो, आम्हाला तेवढी काय उपयुक्त नाही वाटली. मग आम्ही आलो रिटर्न. आता चेतन आणि विकासला पाठवलं, ते रूम शोधतील. मग रूममध्ये जरा जाऊन रेस्ट करू. आम्हाला लागले टोटल 5 तास. ते आता आम्ही होल्ट घेत आलो आहे. काय करणार, बम दुखरं येते. आणि मग एकाची बॅग काय सरकते, एकाचा मुताला काय येतं, असं एक 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 कारणवरून लय होल्ट घेतलं. आता पोचलं. आता इथं निवांत बघू, जरा आराम करू, मग नाश्ता विष्टा करू, आणि मग जाऊ जरा फिरायला. इथं काय काय विशेष आहे सगळं दाखवतो. व्हिडिओ बघा, मजा करा. मी पण करेल, तुम्ही पण करा. जय महाराष्ट्र मित्रांनो, तर तयार आहोत आता आम्ही. बरं फिरायला जाऊ आता. फ्रेश झालं एकदम टकाटकमध्ये. आणि हॉटेलचं नाव बघा आहे समुद्र संकेत. आपलाच आहे, विषय नाही काय. आपलेच बापा सर, आपले मित्राचा समजा. आता काय समजा तो संकेत शेड असल्यावर काय विषय आहे का. ऐशी असे हे विकास बरोबर की ना. तर आता चाललोय आम्ही सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती. तर चला काय असतं किल्ल्यावरती, कसं असतं सर्व तुम्हाला दाखवतो. बाय बाय. जाऊनच डायरेक्ट काय विषय घेऊ आता. तोपर्यंत आपलंच दात आपली जीप, नका चावू. आता आमचा ॲक्शन 2 तयार आहे कामगिरीसाठी. तसाच गोप्रो सुद्धा तयार आहे कामगिरीसाठी. X+ ॲक्शन 2 आणि हिमालयन गोप्रो. बघूया कोण जिंकता. आणि आपला हॉर्नेट आयफोन. कोणाची व्हिडिओ खडा घेता आत्ता समजायला लागेल. काही विषय नाही, विषय आमचा हार्ड आहे. आम्ही पण ट्रायपॉड फुल खर्च केले. विकासचा आहे स्पॉन्सरशिप याला. बघू काय होतं पुढं. काय करणार, आपलंच दात आपलंच जीप, नका चावू. पाहू शकता मित्रांनो, हा आहे दापोलीचा समुद्र. खूपच छान. या
आणि आज या समुद्राच्या सानिध्यात स्वर्ग स्वर्ग स्वर्ग. मोठी बघा मोठी. जय महाराष्ट्र मित्रांनो, पोचले आता आम्ही सुवर्णदुर्ग किल्ल्यावर. फक्त 4 किलोमीटर आहे दापोली बीचपासून, जिथे आम्ही रूम घेतलेली आहे. रूम पण आम्हाला स्वस्तमध्ये भेटली, मस्त 2000मध्ये AC वाली रूम भेटले. काय आता विषय आमची थोडी ओळख होती, नावच सेम निघाला, बाकी काही विषय नाही. त्यामुळं गोडी लावून डिस्काउंट केला. तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की या हॉटेल समुद्र संकेतमध्ये, तुम्हालाही डिस्काउंट भेटेल. फक्त नाव सांगा, आमचं नाव संकेत आहे किंवा माझं नाव संकेत आहे, बस डिस्काउंट चिटकवून देतील ते. हा किल्ला जलदुर्गामध्ये येतो, कारण हा पाण्यामधला किल्ला आहे. तर चारी बाजूने समुद्र आणि समुद्रामध्ये असा हा अभेद्य किल्ला सुवर्णदुर्ग. या राजांच्या खाली यात सोनं साठवून करायचे, सोना हे होते म्हणून सोन्याची साठवणूक करून ठेवायचे, म्हणून याला सुवर्णदुर्ग किल्ला असेही म्हणतात. एकदम कडकमध्ये आता इथं समुद्राला ओटी आहे, त्यामुळं आम्ही आलोय. इथं समुद्र असतो आणि या लाटांचं नुकसान आपल्या दगडानं होतं, किल्ल्याला होतं. आणि या भिंती तटबंदी बोलतो आपण त्याला, त्या कोसळतात या समुद्राच्या लाटामुळं. पण तेव्हाच्या लोकांमध्ये एवढी इमानदारी होती ना, दगड दिसतोय पण त्यांची जे चुना लावलेला असतो ना, चुना जे मिश्रण असतं 2 दगडांना एकत्र करण्याचं, ते दिसत नाही. ही त्या काळची इमानदारी होती, जी आता नाही आहे. असो, काय करणार, आपलेच दात आपलीच जीभ, नका चावू. तर मस्त फोटोशूट चालू आहे आमचा एकदम कडकमध्ये. आताच आम्ही जवळजवळ 70 फोटो काढलं प्रत्येकाचं. माझ्या फोनात जवळ 200, निलेशच्या फोनामध्ये जवळजवळ असे 60 आणि छेदेच्या फोनात 30, विकासच्या फोनात 10-12. त्याला नाही आवडत फोटो काढायला. आता आमचा विषय, प्रत्येकाकडे आयफोन आहे, चौघांकडं, ज्याचा तो काढल, विषय नाही ना, त्याचा फोटो त्याच्या फोनात, म्हणजे घेवाण देवाण नाही, जास्त काय नाही, असा आहे विषय गंभीर आहे आपला. काय आपले जात नाही आपली जीभ, नका चावू. मित्रांनो पाहू शकता सूर्यास्त कसला भारी दिसतोय सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या वर. असं वाटतंय का किल्ल्याच्या आतमध्ये सूर्य सामावेल की काय. हेच आहे कोकणाचं वैशिष्ट्य. कोकणाला स्वर्ग का म्हणतात त्याचं कारण म्हणजे हे. तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत, हीच अपेक्षा. कलावे आपलाच, आपलेच दादनी आपलेच जीभ, नका चावू. तर मित्रांनो तुम्हाला मी या बेटाचा पॅनोरमा मोड दाखवतो. पॅनोरमा बघा कसला भारी. फक्त असली लोक मध्ये नाही आली पाहिजे, मग सगळाच भारी आहे सुत्या. आणि आता पाहू शकता दिवेला आणि तो देखना सुवर्ण क्षण. तर आमचे धुलंधर 3, एक इकडे एक तिकडं आणि एक तिकडं. आता एक जण काय करते ते तुम्हीच बघा, असा विषय यांचा. कोणाचा काय नाही कोणाचं काय. बाई तर नेल्या बाई नुसता लग्न जमना, म्हणून इथं अशा व्हिडिओ काढून बोलतं लग्न लवकर जमलं. आता टिक्का 14 इसको कहते, काय विषय ना, आपल्याच दात ने आपली जीभ, असा विषय हा. नकाच राहू. आणि सरांनी शेवटी मान्य केलाय का चुकी त्यांचीच होती. सर 2 शब्द परत एकदा बोला. तेच 2 तास जर लवकर आलो असतो तर कुठला तरी एक स्पॉट आपला फिरून झाला असता. म्हणजे जो आपण आज एक सुवर्णदुर्ग केला तो अजून एक स्पॉट झाला असता. काय वाटतं? असू दे, आपले जात नाही आपली जीव, नका चावू, सोडा विषय.